नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण बोलूया क्रेझी या चित्रपटाबद्दल। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत सोहम शाह, टीनू आनंद। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत गिरीश कोहली। हा चित्रपट तुम्ही Amazon प्राइमवर पाहू शकता। तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। एक प्रसिद्ध सर्जन आहे ज्याला पैसे घेऊन एका ठिकाणी जायचं असतं। ते पैसे त्याने दिले नाही तर त्याच्या करिअरवर परिणाम होणार आहे। त्यासाठी त्याला जेलमध्ये सुद्धा जाऊ लागू शकतं, अशी अवस्था त्याची होणार असते। तो पैसे घेऊन जातच असतो आणि तेवढ्यात त्याला एक फोन येतो की त्याच्या मुलीला किडनॅप केलेलं आहे। मुलगी जिवंत पाहिजे असतील तर ते पैसे घेऊन लोकेशनवर यावे। आणि हे तेवढेच पैसे असतात जेवढे त्याच्या गाडीत असतात। त्या डॉक्टरला त्याची मुलगी आवडत नसते कारण ती ॲबनॉर्मल असते, त्याच्या इतकी प्रतिभावंत नसते। आता द्विधा मनस्थितीत तो फसतो, करिअर वाचवायचं की मुलीला वाचवायचं। तर मग पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल। आता बोलूया या चित्रपटाबद्दल सविस्तर। क्रेझी हा चित्रपट बघताना असं वाटतं की हा एक जबरदस्त चित्रपट बनता राहिला। मूळ कथा खरंच छान होती, त्यात येणारे सस्पेन्स ट्विस्ट पण मस्त होते, पण डिरेक्शन आणि स्क्रीन प्लेमुळे हा चित्रपट मागे पडतो। मुलीला वाचवायला जाणे जी की व्यंग आहे आणि जिचा तिच्या वडिलांनी मनापासून स्वीकारच केला नाहीये आणि दुसरीकडे करिअर टांगणीवर लागलेला आहे। पूर्ण आयुष्य विस्कळीत होऊ शकतं। हा जो प्लॉट खरंच चांगला होता। त्यात पूर्ण चित्रपटात एका दिवसाची स्टोरी दाखवली आहे, ते पण चांगलं होतं, पण तरीही हा चित्रपट मागे पडतो। का तर पहिलं तर अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर अभिनय खूपच खराब वाटतो। सोहम शाह यांचे हावभाव सगळेच ओढून ताणून केल्यासारखे वाटतात। मेकअप पण तो दिसून येतो। VFX पण खराब आहे। त्यात ती पूर्ण सर्जरी दाखवली आहे, त्याची गरज होती का हा मोठा प्रश्न होता। नंतर जी मोबाईलची रिंग वाजते ती तर खूपच इरिटेटिंग वाटते, सारखा फोन वाजत असतो। शेवटी होणारा ॲक्सिडेंट, रस्त्यात ठेवलेले गोंडते, हे म्हणजे काहीही वाटतं। तर हा चित्रपट आपल्यावर छाप सोडत नाही, खूपच ॲव्हरेज वाटतो। तर हा होता रिव्ह्यू क्रेझी या चित्रपटाचा। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।